आपला महाराष्ट्र आगळ्या वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो, पण त्यात खाद्य संस्कृती जरा जास्तच महत्त्वाची भूमिका बजावते। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात खाद्य संस्कृतीमध्ये विभिन्नता दिसून येते। हीच खाद्य संस्कृती त्या भागाची ओळख बनते। तसंच झालंय साताऱ्याचं। सातारा हा त्यांच्या झणझणीत स्वभावासाठी तर ओळखला जातोच, तशीच साताराची झणझणीत सातारी शेंगदाण्याचा महाद्या रेसिपी सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे। मस्त झणझणीत आणि अफलातून हा महादा तयार होतो, पटकन तयार होतो। आणि या महाद्याची विशेषता तुम्हाला सांगू का? भाजीला काही नाहीये, पटकन महाद्या बनवा, अगदी 5-10 मिनिटांमध्ये तयार होतो। तुम्ही कुठे प्रवासाला चालला, 7-8 दिवसांचे टिकणारे काहीतरी तुम्हाला पदार्थ हवाय, महाद्या बनवून घेऊन जा, आरामात हा 7 ते 8 दिवस टिकतो। फ्रीज शिवाय अगदी आरामात हा टिकवला जातो। तर चला, इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला, यामध्ये कप भरून मी शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत म्हणजे अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत। आता जोपर्यंत आपले शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून होतात तोपर्यंत इतर तयार करून घेऊयात। तर अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे। इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तो आपल्याला अगदी बारीक असा चिरून घ्यायचा। सोबतच कोथिंबीर सुद्धा घेतली आहे, कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची। आता मागच्या आठवड्यातच बघा ना, लातूरची मस्त फेमस अशी डिश मी तुमच्यासोबत शेअर केली। नाश्त्याचा तो प्रकार होता, मस्त व्हायरल झाला, तुम्हा सगळ्यांना खूप आवडला। इतक्या छान छान कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस झाला। तर तो पदार्थ लातूरचा फेमस असा सुशिला होती, अगदी मस्त अशी सुशिला तयार होते। तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा। पदार्थांची नावच इतकी इंटरेस्टिंग आहेत ना की हा पदार्थ नेमका कसा असावा हे पटकन लक्षात येत नाही। म्हणूनच महाराष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीने जसा प्रसिद्ध आहे तसाच तो वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीने सुद्धा प्रसिद्ध झाला। आता कांदा आणि कोथिंबीर चांगली इथे मी बारीक चिरून घेतली, सोबत इकडे आपला शेंगदाणा सुद्धा व्यवस्थित भाजून झालाय, छान यावरचं टर्फल सुद्धा निघालं जाते। गॅसची फ्लेम मी इथं बंद केली आहे। आता हे शेंगदाणे जे आहेत ते संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत, यासाठी एका वेगळ्या ताटामध्ये मी हे काढून घेतलेत। शेंगदाणे थंड झालेत, आता या शेंगदाण्यांवरची साल सुद्धा मी काढून घेतली आहे। शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, पण अगदीच पूड न करता आपल्याला हे थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। तर तुम्ही अगदी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले तरी सुद्धा चालेल, मस्त जाडसर भरड राहील। पण अगदी पटकन व्हावं यासाठी फक्त एकदा पल्स मोडवरती बारीक फिरवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने शेंगदाण्याची भरड तुम्हाला मिळेल किंवा जाडसर असा शेंगदाणा इथे तयार झाला। आता पटकन महाद्या तयार करायला घेऊयात। यासाठी कढई मी इथे घेतली आहे, कढई चांगली गरम करून घ्यायची, यामध्ये तेल घालायचं आहे। जास्त तेलाची सुद्धा अजिबात आवश्यकता नसते, तर एक पळीभर इथे मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। आता बऱ्याच भागामध्ये यामध्ये मोहरी सुद्धा घातली जाते आणि याचबरोबर थोडंसं हिंग सुद्धा घातलं जातं, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार यामध्ये चेंजेस केलेत तरी सुद्धा चालेल। जिरं चांगलं फुललं गेलं की चिरून ठेवलेला कांदा आपल्याला अगदी लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं जास्त दिवस हा टिकला जाईल। पण जर तुम्हाला प्रवासासाठी हा महाद्या घेऊन जायचा आहे तर मात्र इथे कांदा न वापरताच तुम्ही हा पदार्थ करायचा आहे, म्हणजे अगदी 10 ते 12 दिवस सुद्धा फ्रीजशिवाय आरामात टिकला जातो। कांद्यासोबतच मी इथे कोथिंबीर सुद्धा घातली आहे, म्हणजे कोथिंबीरीची टेस्ट सुद्धा छान येते। कोथिंबीर परतून झाले की आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। आता सातारा म्हटलं तर आपसूक येतो तो कांदा लसूण मसाला, तर इथे मी कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घेतलाय। पण जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही तुमचा घरचा जो तयार केलेला मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता, किंवा अगदी लाल मिरची पावडर सुद्धा इथे घातली तरी सुद्धा चालेल। रंगासाठी इथं मी 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर घातली आहे। मसाले फक्त मिक्स करून घेऊयात। मसाले चांगले मिक्स करून झाले, गॅसची फ्लेम लो ठेवली। आता यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर तयार करून घेतलेला कूट घालायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा एक शेंगदाण्याच्या चटणीचाच प्रकार आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा पातळ घट्ट तुम्हाला कसा हवाय तसा ठेवू शकता। अगदी भातासोबत सुद्धा खाल्ला जातो किंवा भाकरीसोबत नुसता टेकून तुम्हाला चपातीसोबत खायचा आहे तर तसा सुद्धा खाऊ शकता। आता फक्त शेंगदाणे या मसाल्यासोबत मी थोडेसे 1-2 मिनिटांसाठी परतून घेतले। आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे, पण तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। तर इथे अंदाजे एक छोटी वाटी भरून मी यामध्ये पाणी घातले। पातळ हवं असेल तर तुम्ही आणखीन पाणी वाढवू शकता। पाणी घालून हा महाद्या चांगला आपल्याला परतून घ्यायचा, म्हणजे जास्त दिवस टिकला जाईल। पाणी यासाठी घालायचं की हे सगळं साहित्य व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचंय। पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला की हा महाद्या थोडासा जास्त दिवसच टिकला जातो। आता हे बघा, इथे संपूर्णपणे महाद्या तयार झाला। यावरती कोथिंबीर घालूयात आणि इथे मिक्स करून घेऊयात। तयार झाला अगदी झटपट असा
सातारी स्पेशल माध्या कडक भाकरीसोबत मस्त झणझणीत असा लागतो, किंवा तुम्हाला पातळ करायचं असेल तर भातासोबत सुद्धा छान लागतो. प्रवासासाठी तर एक उत्तम पर्याय आहे. कांद्याचा हलका क्रंचीपणा आणि शेंगदाणे मस्त अफलातून लागते. सोबत यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घातलाय म्हटल्यावर चव तर अगदी डबल होते. तुम्हाला आज स्वयंपाकात काय बनवू हे जर कळत नसेल किंवा एखाद्या चटणीचा वेगळा प्रकार तुम्हाला हवा असेल तर हा सातारी झणझणीत माध्या नक्की ट्राय करून पहा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि हो, तुम्ही साताऱ्याचे जर असाल ना तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया बरोबर उद्या दुपारी 12:30 वाजता. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.